अतिथीगण आणि विशेष रूपाने या सगळ्या सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल क्राईम या विषयामध्ये आपल्याला पुढे हे कसं थांबवता येईल याकरता जी स्पर्धा झाली त्या स्पर्धांमध्ये ज्यांनी भाग घेतला असे सगळे विद्यार्थी मित्र बंधूंनो आणि भगिनींनो, आत्ताच पोलीस आयुक्तांनी सांगितलं त्याप्रमाणे सध्या सोशल मीडिया अतिशय पॉप्युलर आहे आणि ही पॉप्युलर असल्यामुळे त्याचे फायदे पण आहे आणि नुकसान पण आहे। अनेक वेळा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला काही पताच राहत नाही। मी यातला एक भुगतभोगी आहे, कारण माझे आता सोशल मीडियामध्ये जेवढे फॉलोअर आहेत ते 25 करोड झाले आहे आणि मला यूट्यूबकडनं नियमित पैसे मिळतात। आता गोल्डन डिस्क पण मिळाली तेव्हा मला बरं वाटलं, पण काही वेळा त्यामध्ये अशा काही गोष्टी येतात की आपल्याला कळतच नाही। मातंग छा गया है, प्रधानमंत्री रवाना हुए हैं, दुखद प्रसंग हुआ है असं म्हणून न्यूज देतात आणि जिवंत माणसाला मारून टाकतात। म्हणजे याचा जसा फायदा आहे तसं याचं नुकसान आहे। पण विशेषतः या सायबर क्राईममध्ये ज्या फसवणुकी बँकेच्या व्यवहाराच्या संदर्भात होतात त्यामुळे अनेक लोक आपले मेहनतीचे पैसे जे आहेत ते गमावतात। मी माननीय पोलीस आयुक्तांना अशी विनंती करीन की NISA नागपूरला TCS, इन्फोसिस, टेक महिंद्रा, HCL या सगळ्या ज्या लीड कंपनीज आहेत जगातल्या त्यांच्या आता ऑफिसेस नागपूरला उघडलेले आहेत आणि जसं पोलीस मित्रमंडळ म्हणून तुम्ही समिती स्थापन करता तसं एकदा यातले सगळे एक्सपर्ट घेऊन एक 15-20 लोक तुमचं एक ॲडवायझरी यातलं तयार करायचं, कारण यामध्ये रोज नवीन नवीन डोक्याने अक्कल शोधून नवीन नवीन गुन्हे करणारे आहेत आणि यांना पकडणं हे एक्झिस्टिंग सिस्टममध्ये खूप कठीण आहे। आपल्याकडे बरेचसे लोक अमेरिकेत राहून मायक्रोसॉफ्ट, गुगल अनेक कंपन्यात काम करून नागपुरात परतले आहेत। माझा जावई मायक्रोसॉफ्टमध्ये होता, तोही आता नागपुरात आहे। तर त्यांना जिकडे ते एक्सपोजर मिळालं त्यामध्ये खरोखर यांना एकदा शोधणं आणि अशा लोकांना जर आपण कठोर शिक्षा करू शकले तर ही हिंमत कोणी करणार नाही, पण अजूनपर्यंत त्या लोकांना जसा धाक पाहिजे तसा निर्माण झालेला नाही आणि म्हणून या संदर्भात किती म्हटलं तरी शासनाच्या, सरकारी सिस्टीमच्या, पोलीस खात्याच्या मर्यादा आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये आपले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, IT डिपार्टमेंट्स आहेत, त्यातले जे यंग टॅलेंटेड विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, तेही याच्यावर पुष्कळ गोष्टीमधलं सोल्युशन देऊ शकतात आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी आहे की एकीकडे या एक्सपर्ट IT लोकांचं ट्रेनिंग आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमधल्या अधिकाऱ्यांना मिळणं आणि ज्यावेळी आपल्या अडचणी असतील तेव्हा आपले प्रॉब्लेम सोडवण्याकरता आपण अशा एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपाययोजना शोधणं, या दोन्ही गोष्टीतून आपल्याला कंट्रोल करू शकू। जर आपण यांना शोधू नाही शकलो तर त्यांचा उत्साह वाढणार आहे आणि उत्साह वाढला की ते अजून गुन्हे करणार। त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच जर आपण कॅच करू शकलो आणि अशा लोकांना जर मेसेज गेला की अशा प्रकारे जर कोणी करतील तर त्यांना शिक्षा होईल, तर मला असं वाटतं की नक्कीच आपण हे जे डिजिटल क्राईम आणि सायबर सिक्युरिटी आहे या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकू। माझी अजून एक विनंती आहे की आपल्याकडे बरेच स्टार्टअप पण आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधले IT डिपार्टमेंट पण आहेत आणि माझे 2-3 वर्षापूर्वी मोठं हॅकॅथॉन आपण घेतलं होतं, त्यावेळी खूप विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता आणि विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
त्यावेळी मी बनवारीलाल पुरोहितांचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे रामदेव बाबा आणि मेघे साहेबांच्या दोन्ही कॉलेजच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे अनेक शिकणाऱ्या तरुण मुलांनी या अनेक गोष्टींवर उत्तम काम केलं आणि त्यामध्ये रिसर्च पण केला. त्यामुळे एका चांगल्या विषयाला तुम्ही सिरियसली घेतलेला आहे आणि यामध्ये नागपुरात तर आपण कदाचित इंजिनिअरिंग कॉलेजचा फायदा घेऊ, पण तुम्हाला एक कल्पना असेल तुमचं ज्युरिडिक्शन नाही आहे, पण हळूहळू आता खेड्यापाड्यात आणि ग्रामीण भागात अन्य जिल्ह्यामध्येही पण हे प्रमाण वाढत आहे. कारण या लोकांना ती सॉफ्ट लँड आहे लोकांची फसवणूक करण्याकरता. त्यामुळे बिटवीन द डिपार्टमेंट देखील जर कोऑर्डिनेशन तयार झालं तर आपण यांना कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी होऊ. याकरता आपण जी स्पर्धा घेतली आणि हॅकेथॉनमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण हा इनिशिएटिव्ह घेतला याबद्दल आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. अतिथीगण आणि विशेष रूपाने